नमस्कार. आपण चौथ्या भागाला सुरुवात करतोय. मध्यरात्री सत्यजितची गाडी आपल्या बंगल्याच्या आवारात शिरली. पावसाची रिमझिम चालू होती, त्यामुळे त्याच्या गाडीचा आवाज काही आला नाही. तो सावकाश गाडीतून उतरला व दरवाजाकडे वळला. बंगल्याची एक चावी नेहमी त्याच्याकडे असते, त्यामुळं बेल न वाजवता त्याने दरवाजा उघडला व सरळ तो आत शिरला. झोपलेल्या पत्नीला त्रास देऊ नये ही भावना त्याच्या मनात होती. तो सावकाश तिच्या बेडरूमकडे वळला. तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्याने हळूच ढकलला आणि समोर त्याला तिच्या शांत, समाधानी, गाढ झोपेत निजलेला चेहरा दिसला. तिच्याजवळ पिल्लू आईच्या कुशीत गाढ झोपलेलं होतं. त्याच्या मनात विचार आला, यांच्या सहवासात आपण दिवस-रात्र कुठे घालवत असतो. तो विचार करत असताना अचानक त्याच्या हाताखाली चावी खाली पडली. त्याचा आवाज झाला तरी ती दचकून उठली. कधी आलास? आणि हे काय? तू सकाळी येणार म्हणला होतास म्हणून मीही गाढ झोपले. ओके डिअर, डोंट वरी. काही हरकत नाही. उठ. सॉरी, मी तुला झोपेतून उठवलं. नाही, तसं काही नाही. ती उठून बसली. खूप उशीर केला. अगं, बाहेर पाऊस किती भयानक होता. अजूनही कोसळतोय. मला वाटत होतं मी तिकडे कुठेतरी थांबावं. अशा वेळी सुरक्षित ठिकाणी थांबणं कधीही चांगलं. तो अशी रिस्क घेत जाऊ नकोस. येस मॅडम, तुझी काळजी समजते मला. पण मी हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हा रात्री 12 वाजले होते. म्हणजे 1:15 मी पोचलो असतो. पण मला वाटेत एक व्यक्ती भेटला. मग त्याला मी लिफ्ट दिली. मी एकटाच होतो. तो माणूस मला वाटला. प्रवासात आमच्या गप्पा रंगल्या. चांगली ओळख झाली. मग त्याला मी धाब्यावर जेवणासाठी घेऊन गेलो. तिथे वेळ झाला. त्याने बोलता बोलता आपले कपडे काढले व नाईट ड्रेस घातला. म्हणजे तू जेवून आलास तर? हो. बरं, ठीक आहे. मी जेवणासाठी तुझी वाट पाहत होते. पण तू फोन करून उशीर होईल म्हणलास. हो. अगं, परिस्थिती खरंच खूप भयानक होती. मी नशीबवान मानतो. अशा परिस्थितीतही सुरक्षित घरी आलो. पिल्लू काय म्हणते? झोपले. दिवसभर होते पप्पा कधी येणार म्हणून. त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला. पिल्लू शांत झोपलं होतं. मग कसा गेला दिवस? काय विशेष नाही. तुझा मित्र, त्याचं नाव काय? त्याचं नाव कुणाल. हो. आला होता का? हो, आला होता. थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, त्याला म्हणे थोडं काम भेटून जा. पण तो म्हणाला, आज महत्त्वाचं काम आहे. नंतर पुन्हा खास तुला म्हणे माझ्या नवऱ्याला भेटायला ये. ठीक आहे. सत्यजित हसला. सत्यजितच्या समोर बायांचा चेहरा जात नव्हता. त्याचे काही शब्द त्याच्या कानावर येत होते. त्याला बायांच्या जागी ओळख करून घेणं होतं. पण कधी व कसं हे बायांनी सांगितलं नव्हते. जग खूप विचित्र आहे याची जाणीव बायांना झाली होती. भीती सुखाला कळू दे बाहेर पडले होते. पैसा मिळे माझं सारं खोटं आहे हे सांगितलं. त्याला आठवलं तितक्यात रीमाने त्याला हटकले. काय विचार करतोस तू सत्यू? काय नाही अगं बायको. काही शब्द मला आठवले. ते म्हणाले, अरे अशा लोकांचं काय मनावर घ्यायचं, ते भोंदू असतात. हो, मला माहिती आहे. पण मला भेटलेला माणूस तसा नव्हता. ठीक आहे, झोपू आता. थकलो असशील. हो, चल. गुड नाईट. गुड नाईट. ते दोघे झोपले. सत्यजितला झोप येत नव्हती आणि रीमाला झोप का येत नाही हेही त्याला कळत नव्हतं. अजब स्थिती तो अनुभवत होता. आता बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. झालेल्या प्रणयामुळे थकलेल्या वातावरणात येणारा आवाज तो अनुभवत होता. हळूहळू त्याला झोप लागली. रीमा झोपेचा सोंग करत होती, पण तिलाही झोप येत नव्हती. तिचा आणि कुणालचा प्रणय तिला आठवत होता. एकाच वेळेस ती मिश्र भावना त्याच्या जाणवत होत्या. एकीकडे कुणालने दिलेल्या सुखाच्या स्पर्शाने ती हरपून गेली होती, तर दुसऱ्या बाजूने सत्यजितसारख्या सज्जन आणि चांगल्या माणसाला आपण फसवत आहोत याचं वाईट वाटत होतं.
सत्यजित तिला आवडत नव्हता, हा भाग नव्हता, पण तिला अनेक पुरुषासोबत रथ होण्याची इच्छा, मनात सुप्त इच्छा होती. संधी मिळताच तिच्या नकळत ती इच्छा पूर्ण करायची. ती सारं करताना तिला कुठेही वाईट वाटत नव्हतं, पण सर्व झाल्यावर तिला निश्चितच वाईट वाटायचं. पण तिचा नाईलाज होता. आज तिने कुणालसोबत मनसोक्त प्रणय केला होता. प्रणय करताना तिला सत्यजितची आठवण आली नव्हती, पण आता मात्र पश्चात्तापाने ती अस्वस्थ झाली होती. शेवटी तिने विचार करणं सोडून दिलं. आपणास जे हे तेच आपण करायचं असं तिने ठरवलं. आणि जोपर्यंत सत्यजितला हे सारं कळत नाही तोपर्यंत काही काळजी करायची नाही. पुढे पुढे जाऊ आपणास आपल्या सुखाची किंमत चुकवायचीच नाही. त्याचे होतं. तिला मनापासून आवडणारा सत्यजित होता हे तिने नाकारता येत नव्हतं. तर मित्रांनो, कहाणी 4था भाग इथं संपलेला आहे. 5वा भाग यानंतर येईलच. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांनी ह्या कथेला लाईक करायचं आहे. तरी सर्वांचे खूप खूप धन्यवाद बघितल्याबद्दल.